नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। रेयांश प्रतिष्ठान के अध्यक्ष नवीद भोईर के 43वें जन्मदिन पर 43 किलो का हेलीकॉप्टर केक बना आकर्षण का केंद्र। जागृति बौद्ध मंडल के संस्थापक तथा रेयांश प्रतिष्ठान के अध्यक्ष नवीद भोईर के 43वें जन्मदिन के उपलक्ष्य में विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया था। ग्रामीण क्षेत्रों की महिलाओं और विद्यार्थियों के लिए जन्मदिन के अवसर पर उपहार वितरित किए गए। महिलाओं को साड़ी और छतरी, बच्चों को कॉपियां और पेन दिए गए। क्षेत्र के नागरिकों को छतरियां मान्यवरों के हाथों वितरित की गयी। इस दौरान एक दुखद घटना भी सामने आई। गुजरात से लंदन जा रहे विमान का दुर्घटनाग्रस्त होना और उसमें यात्रियों की मृत्यु हो गई। इस कारण नवीद भोईर ने भावुक होकर कहा कि मेरे मित्रों और परिवार द्वारा लाया गया हेलीकॉप्टर केक मैं नहीं काटूंगा। उन्होंने आभार व्यक्त करते हुए सभी उपस्थित लोगों का धन्यवाद किया। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में पूर्व महापौर रूपेश जाधव, पूर्व सरपंच कमलाकर जाधव, कॉमन के पूर्व सरपंच दिनेश महात्रे, वरिष्ठ चेला प्रदीप पाटिल, सरपंच पाए प्रशांत महात्रे, जागृति बौद्ध मंडल के अध्यक्ष नंद किशोर भोईर, पुलिस अधिकारी यावरे साहेब, PSI साबथे साहेब, वसई विरार महानगर के पत्रकार संघ के अध्यक्ष अनिल राज रोकड़े, महाराष्ट्र पत्रकार संघ के अध्यक्ष भालचंद्र होलम, साप्ताहिक जनहित एक्सप्रेस के संपादक मच्छिंद्र चौहान, आमची मुंबई के संपादक अरुण सिंह, दैनिक मुंबई केसरी टाइम्स के संपादक विश्व प्रताप सिंह, साप्ताहिक अखबार कुरैशी टाइम्स के सिराज कुरैशी, सांसद KPA लक्ष्मण राठौर, लेखक रॉबिन लोपेज, संतोष गायकवाड़, नितिन ठाकुर, अब्दुल सामी, शेख नदम तथा अन्य मान्यवर, क्षेत्रीय नागरिक और रिश्तेदार उपस्थित थे। इस आयोजन में जागृति बौद्ध मंडल के पदाधिकारी, रेयांश प्रतिष्ठान के कार्यकर्ता, मेलोडी बीट ऑर्केस्ट्रा की टीम, त्रिमूर्ति ग्रुप नागले, बिग डैडी ग्रुप, पाई ग्रुप, शिव शक्ति ग्रुप, खड्डी ग्रुप ने विशेष भाग लिया। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। आपल्याला सांगायचं असं वाटतं की अगदी 24 तास हे आपले सहकारी, आपले मित्र, आपले बांधव ड्युटीवर असतात आणि 24 तास ते ड्युटी असल्या कारणाने एक दिवस त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांना द्यावा लागतो आणि तो दिवस सुद्धा मी हिरावून घेतला त्यांच्यासाठी असता 8 तारखेचा रविवारचा, तर त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या फॅमिलीवर अन्याय झाला असता। म्हणून मी खास माझ्या या मित्रांसाठी मी इतर दिवशी ठरवलं आणि माझ्या जवळचे मित्र आणखीन आहेत आवारे साहेब, त्यांना मी सांगितलं मी तुम्ही कोणत्या दिवशी येऊ शकता। मग त्यांनी सांगितलं की आम्ही 13 तारीख येऊ शकतो शुक्रवारी, आणि त्यानुसार ही तारीख आज आपल्या नियोजित तारीख केलेली आहे। सर्वप्रथम मी सांगतो की नवीन प्रशांत दादाला बोलव ना। परभणीहून माझ्यासाठी खास आपले सिनियर जेलर आहेत मान्य श्री प्रशांत पाटील साहेब, ते सुट्टी काढून अगदी माझ्यासाठी आज या बर्थडे साठी उपस्थित राहिलेले आहेत। असे भरपूर सहकारी आहेत। त्यानंतर बर्वे साहेब जे ACP आहेत ते सुद्धा येणार आहेत। तर असे या पोलीस मित्रांसाठी मी आज ह्या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित केला होता। मी तुम्हाला नक्कीच, मला आता जो आनंद तुमची पब्लिक बघून मला खूप खरोखर आनंद झालेला आहे, परंतु एक आताच कालच एक दुःखाची घटना घडली की एक गुजरात अहमदाबाद येथून जाणार जे एअर इंडियाचं जे विमान होतं ते विमान तिथेच हे क्रॅश झालं आणि बऱ्यापैकी लोक ऑफ झालेले आहेत। तर खरोखर मी हा जो हेलिकॉप्टर म्हणजे मागवला आणि नंतर मला असं एक वाईट वाटलं की मी हेलिकॉप्टरचा चेक करायला नाही पाहिजे होता, कारण त्या विमानामधून आपण सुद्धा, मी सुद्धा प्रवास केलेला आहे। मी सुद्धा दुबईला गेलेलो आहे, भूतान देशात गेलेलो आहे। तर समजा जे त्यांच्यासोबत घडलं ते माझ्यासोबत सुद्धा घडू शकलं असतं, म्हणून मला असे एक वाटते त्यांचे जे प्रेतोळे बघितले तर खरोखरच रडू येण्यासारखी जी गोष्ट होती। तर हा जो केक आहे, हा केक आपण कोणीही कट करायचा नाही,
कारण विमान, हेलिकॉप्टर असू द्या की विमान असू द्या, शेवटी ते एक हेच आहे. म्हणजे आपण खा सर्वांनी, परंतु कट करून आनंद साजरा करून करायचा नाही. धन्यवाद. पण मग आपण दुसरा तर केक कट करू शकतो ना, कारण आता आज म्हणजे खरं तर असे संवेदनशील माणसं फार कमी असतात. आज तेवढ्या संवेदनेने त्यांनी एकदा जोरदार टाळ्या नवीन सरांसाठी. धन्यवाद. इतक्या प्रेमानं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या. पण माझ्या मते मित्रपरिवारांनी इतरही काही केकचं आयोजन केलेलं आहे. मला वाटतं आपण ते केक तरी पुढे, आपण या फ्रंट साईडला दादा, इथे पुढच्या साईडला ठेवूया आपण ते केक. आ जाओ, अभी इधर सब जलाएंगे, बाहर से लेना पड़ेगा. चल गोष्टी करणं शक्य नाही आणि वहिनी सुद्धा कार्य तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तेवढा सपोर्ट त्यांना नवीन सरांना आहे. म्हणून वहिनींना रेयांश आपण सुद्धा या ठिकाणी नवीन सरांबरोबर जोडायचं आहे. जरा फोटो वगैरे होऊन सांगतो तुला, बरोबर कॉल देतो. ओके, मेलोडी बिट्स कामण मोडी यांच्याकडून एक केक या ठिकाणी आहे. एक सर ह्या ठिकाणचा हा केक आहे. हा 8 नंबरचा केक आहे. ओके, 8 जूनचा, अच्छा तारखेनुसारचा हा केक आहे. बर, एकच मिनिट, तारखेनुसारचा हा केक आहे. या ठिकाणी त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्याकडून फार सुरेख असा सर, म्हणजे मला फार प्रेमाने वाटतं नवीन सरांना जेव्हा सर सगळेजण म्हणतात त्यावेळेला फार तसा आनंद वाटतो. त्याच्या सोबतीने हे केक आहे. आणि संस्थापक संजय भालेराव यांच्याकडून हा संस्थापकांचा केक आहे. तर हे सर्व केक, हे सर्व मित्रपरिवार मंडळी या सगळ्यांकडून आलेले आहेत. तर त्या केक कटिंग करायला बघणार आहोत. फोटोज झालं तर थोडस आपण या पायरोपासून जरा फक्त अंतर ठेवायचं आहे. ओके, हा दादा थोडस मागे जा किंवा पुढे या. बस, सगळ्यांनी जरा मागे व्हायचंय. आता आपण एकत्रितपणे हॅपी बर्थडे च्या सिंगिंग कडे पण जाऊया आणि केक कटिंग करूया. एक मिनिट थांबा जरा थांबा. ओके, पहिलं केक कटिंग कडे वळूया आपण. हा ठीक आहे, केक कटिंग होणार आहे. पायरो नंतर उडेल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आबासाहेबांना विनंती आहे, आबासाहेब आवारे सरांना विनंती आहे, आपण खूप वेळा स्टेजवरती यायचं आहे आणि एकत्रितपणे आपण 3, 2, 1 हॅपी बर्थडे. राठोड जी यांच्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. सर्व या लाडक्या बहिणींनी नवीन भोईर सरांकडून, त्यांच्या भावाकडून, जर आपण वरिष्ठ असाल तर आपल्या लेकाकडून ही प्रेमाची भेट आहे. ही प्रेमाची भेट आपण स्वीकारायची आहे आणि ही प्रेमाची भेट आपुलकीने देण्यात येणारी, ही मान सन्मानाने देण्यात येणारी साडी, सोबतीलाच छत्री तुम्हा सोबतीला या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा नवीन भोईर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अभिष्टचिंतनासाठी आपण एकत्र आहोत. खासदार हरिभाऊंचे
PSV सहाय्यक लक्ष्मण राठोड जे आपण सगळ्यांबरोबर स्टेजवरती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत. नवीन भोईर सरांच्या 43व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनपूर्वक स्वागत. सर्व ग्रामस्थ, सर्व नातेवाईक, परिवार, आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि एका रांगेत आपण तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी या वयांना आपण देत आहोत. या वयांवरून तुमच्यातला अभ्यास वृद्धिंगत व्हावा, वाढावा आणि तुम्ही फार हुशारीने शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आपलं नाव, चांगले मार्क, गुण काढून चांगलं शिक्षण घेऊन आपल्या परिवाराचं आणि आपल्या पंचक्रोशीचं नाव उज्ज्वल करावं, ह्या प्रेमाच्या भावनेने नवीन भोईर सरांकडून हे वह्यांचं वाटप या ठिकाणी होत आहे. सर्वांनी या वह्या वाटपाकडे आवर्जून प्रेमाने त्या वह्या घ्यायच्या आहेत. खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा, आपल्या ग्रामस्थांचं, आपल्या पंचक्रोशीचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करा. या भावनेतून नवीन भोईर सरांच्या वाढदिवसाच्या अभिषेकचिंतन सोहळ्यात त्यांच्याकडून फार प्रेमाची भेट या सर्व लहानग्यांना देण्यात येत आहे. सोबतीला या वह्यांसोबत पेन सुद्धा भेटीने देण्यात येत आहे. वही आणि पेन अशा दोन्ही शालेयोपयोगी वस्तू या ठिकाणी या सर्व लहानग्यांना